गुड मॉर्निंग. या अगोदरच्या लेक्चरला आपण ॲव्हरेज क्लॉज ही कन्सेप्ट बघितली होती. ॲव्हरेज क्लॉज काय? ॲव्हरेज क्लॉजची कन्सेप्ट परत एकदा रिपीट करतोय. आपण दरवर्षी काय करतो? फायर इन्शुरन्स घेतो आणि फायर इन्शुरन्स बरोबर काय करायचं? फायर इन्शुरन्स घेतल्याच्या नंतर इन्शुरन्स कंपनीला आपण प्रीमियम भरायचो. जर त्या वर्षी व्यवसायाला आग लागलीच तर क्लेम मिळणार, पण व्यवसायाला आग लागली नाही किंवा व्यवसायाचं नुकसान जर झालं नाही तर क्लेम मिळत नाही. म्हणजे तो जो भरलेला प्रीमियम आहे तो बुडला जातो. दरवर्षीच व्यवसायाला आग लागेल असं नाही, बरोबर? म्हणून काय होतं, दरवर्षी प्रीमियम भरायचा, प्रीमियम बुडला जाणार. म्हणून टेंडन्सी काय निर्माण होते की प्रीमियम पूर्ण रकमेवरती घेण्यापेक्षा काही लोक कमी रकमेवरती प्रीमियम घेतात, म्हणजेच हाफ प्रीमियम घेतात किंवा त्याच्यापेक्षाही कमी. जेव्हा स्टॉकची अमाऊंट जास्त असेल, स्टॉक तुमच्याकडे जास्त आहे आणि तुम्ही पॉलिसी कमी रकमेवरती उतरवली आहे असं जर असेल तर त्यावेळेस ॲव्हरेज क्लॉज अप्लाय होतो. त्यावेळेस आपण ते एक सूत्र बघितलं होतं ॲव्हरेज क्लॉजचं. आज त्याच टॉपिकवरती आपण एक प्रॉब्लेम घेतोय, प्लस त्या प्रॉब्लेममध्ये अंडर व्हॅल्युएशन आणि ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट पण असेल. म्हणजेच थोडक्यात काय, जो स्टॉक आहे ना तो एकतर थोडासा ओव्हर व्हॅल्यू केलेला असेल किंवा आहे त्या किमतीपेक्षा थोडासा कमी दाखवलेला असेल. चला प्रॉब्लेम नंबर 4 जो पुढचा आहे, सगळ्यांकडे प्रॉब्लेम आहे बघा. देअर वॉज अ फायर इन द गोडाऊन ऑफ ॲटलास ट्रेडिंग कंपनी अहमदाबाद ऑन 31st December 2024, but the accounting record and subsidiary books were saved. व्यवसायाला आग कधी लागली? ॲटलास ट्रेडिंग कंपनी अहमदाबादची व्यवसायाला आग लागली 31 डिसेंबर 2024 मध्ये. त्यांचे अकाउंटिंग रेकॉर्ड आहेत व्यवस्थित. द फॉलोइंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन वॉज मेड अवेलेबल. अकाउंटिंग रेकॉर्ड त्यांचं उपलब्ध झालंय. अकाउंटिंग रेकॉर्ड मध्ये काय काय दिलंय? स्टॉक दिलाय 1 जुलैचा, स्टॉक दिलाय 1 जुलैचा, 1 जुलै 2023 44,000. त्याच्यानंतर परचेस दिलाय फॉर द इयर एंडेड, फॉर द इयर एंडेड 30 जून. वर्ष कधी संपताय रे? 30 फॉर द इयर एंडेड. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आर्थिक वर्ष आपलं 1 एप्रिल ते 31 मार्च किंवा जानेवारी ते डिसेंबर नाहीये, तर त्याच्याऐवजी काय केलंय, 30 जूनला संपणारं वर्ष दिलंय. म्हणजे चालू कधी होत असेल? 1 जुलै, बरोबर? 1 जुलै ते 30 जून या पद्धतीनं. त्याच्यानंतर रिटर्न आउटवर्ड दिलंय 2023-24चा. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड दिलाय, सेल्स दिलाय, रिटर्न दिलाय, त्याच्यानंतर स्टॉक दिलाय 30 जूनचा. त्याच्यानंतर ही सगळी जी माहिती आहे ती 1 जुलै 2023 ते 30 जून 2024ची आहे, मागच्या वर्षीची. त्याच्यानंतर फायरच्या कालावधीमधला आपल्याला डिटेल दिलेत. फायरच्या कालावधीमधले डिटेल कुठले? सर, परचेस फ्रॉम 1 जुलै 2024 टू 31 डिसेंबर 2024. ज्या वेळेस तुम्हाला परचेस किंवा सेल्स मध्ये 2 डेट किंवा 2 त्या ठराविक पिरियड मधला कालावधी दिलेला असतो, तो फायर पिरियडचा आहे, एवढं समजून घ्यायचं. परचेस फ्रॉम 1 जुलै 2024 टू 31 डिसेंबर 2024. त्याच्यानंतर रिटर्न दिलाय, रिटर्न टू सप्लायर्स म्हणजे परचेस रिटर्न आहे. त्याच्यानंतर सेल्स दिलाय 1 जुलै ते 31 डिसेंबर. त्याच्यानंतर रिटर्न फ्रॉम कस्टमर, कस्टमर कडनं रिटर्न आलाय म्हणजे सेल्स रिटर्न दिलाय. देअर वॉज अ प्रॅक्टिस इन द फर्म, ही ऍडजस्टमेंट नवीन आहे. देअर वॉज अ प्रॅक्टिस इन द फर्म टू व्हॅल्यू स्टॉक ॲट 10% अबव कॉस्ट आहे, त्याच्यापेक्षा 10% कॉस्ट जादा दाखवतात. म्हणजे 100 रुपयाची जर वस्तू असेल तर ती दाखवताना 110 रुपयाला तो स्टॉक दाखवला जातो. स्टॉक वर्थ 4,000 ऑज सेव्ड, 4,000चा स्टॉक त्यांचा वाचलाय म्हणजे तो स्टॉक जळालेला नाही. द अमाऊंट ऑफ पॉलिसी ऑज ₹21,000 incorporating an average clause in the policy. Calculate the insurance claim to be lodged with the insurance company for loss of stock by fire. सिंपल प्रॉब्लेम आहे, याच्यात फक्त डिटेल थोडेसे जास्त दिलेत. चला
इथपर्यंत काही अडचण आहे का? काय दिलंय? सेल दिलाय, परचेस दिलाय, परचेस रिटर्न दिलाय, सेल्स रिटर्न दिलाय, कॅरेज इनवर्ड दिलाय. चला पहिलं ट्रेडिंग अकाउंट बनवायचं. इन द बुक्स ऑफ ॲटलास ट्रेडिंग कंपनी, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. आता यांचं वर्ष कधी संपतंय? 30 जून 2024. टाइमलाईन जर बघितली यांची टाइमलाईन काय होती सर? 1 जुलै 2023 ला आर्थिक वर्ष चालू होतं, 30 जून 2024 ला संपतंय. आणि व्यवसायामध्ये फायर किंवा आग कधी लागली आहे तर 31 डिसेंबर 2024 ला. म्हणजे या कालावधीचे सगळे डिटेल दिलेले असतील, त्याच्यावरनं तुम्हाला काढायचा आहे ग्रॉस प्रॉफिट. या कालावधीच्या याच्यावरनं ग्रॉस प्रॉफिट काढायचा आहे. आणि याच्यावरनं हे जे ग्रॉस प्रॉफिटचं पर्सेंटेज येईल हेच पर्सेंटेज इकडे अप्लाय करून तुम्हाला इथं काढायचं आहे क्लोजिंग स्टॉक. पर्टिक्युलर स्टॉक दिलाय 1 जुलै 2023 चा ओपनिंग स्टॉक. सर पण त्या फर्मची प्रॅक्टिस काय आहे? जेवढा स्टॉक आहे त्याच्यापेक्षा 10% वाढवून दाखवतात. ज्याच्यामध्ये सांगितलं सेकंड नंबर पॅराग्राफ त्या सगळ्या अमाऊंटच्या नंतर, देअर वॉज अ प्रॅक्टिस इन द फर्म टू व्हॅल्यू स्टॉक ॲट 10% अबव कॉस्ट. जेवढी कॉस्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त दाखवतात. किती दाखवतात? 10%. म्हणजे सर 100 रुपयाची वस्तू असेल तर 10% म्हणजे 10 रुपयांनी जास्त दाखवतात. म्हणजे वस्तू दाखवतात कितीला? 110 ला. आपण त्याला काय म्हणू? ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक आहे, त्याच्यापेक्षा 10% जास्त दाखवतात. आता सर जो 1 जुलै 2023 चा जो स्टॉक दिलाय तो स्टॉक किती आहे? ओपनिंग स्टॉक किती आहे? ओपनिंग स्टॉक त्यांनी दिलाय आपल्याला 44,000. हा 44,000 स्टॉक किती याला आहे? 110 ला. बरोबर. तर 100 ला किती? 110% ज्यावेळेस स्टॉक आहे हा आहे 44,000, तर 100 ला किती? तिरकस गुणाकार करावा लागेल. स्टॉक कसा येईल? 44,000 डिवायडेड बाय 110 गुणिले 100. ओपनिंग स्टॉक 40,000. काय केले समजलं? हे आहे त्याच्यापेक्षा 10 रुपयांनी जास्त दाखवतात, म्हणजे 110% दाखवतात. बरोबर. हा जो 44,000 जो स्टॉक दिलाय आपल्याला ओपनिंगचा तो 110%साठी आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी 10% रक्कम वाढवून दाखवलेली आहे. आपल्याला करेक्ट व्हॅल्यू घ्यायची आहे त्याची, आपल्याला वाढवून रक्कम नकोय. म्हणून आपण काय केलं? 44,000 मधनं ते 10% मायनस केले. किंवा 44,000 जर 110%साठी तर 100% साठी किती म्हणून ओपनिंग स्टॉक आला 40,000 रुपये. म्हणजे आपण इथं लिहिताना ओपनिंग स्टॉक किती घेणार? आता ओपनिंग स्टॉक किती घेणार? 40,000. त्याच्यानंतर परचेस दिलाय. परचेस फॉर द इयर एंडेड 30 जून 2024. परचेस किती आहे? 51,800. टू परचेसेस लेस रिटर्न पण आहे ना याच्यामध्ये.
इंटरनल कॉलमला घ्यावं लागेल. 51,800 लेस रिटर्न किती आहे 800 रुपये. म्हणजे नेट परचेस किती येईल आउटरला 51,000. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड सेल्स आणि सेल्स रिटर्न दिलाय. कॅरेज इनवर्ड डायरेक्ट खर्च आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंटला कॅरेज इनवर्ड किती आहे 9,000 रुपये. त्याच्यानंतर सेल्सची अमाऊंट किती आहे 90,700 लेस रिटर्न 700. 90,700चा स्टॉक आपण कस्टमरला विकला पण 700 रुपयाचा रिटर्न आलाय म्हणजे नेट सेल झालाय फक्त आपला 90,000 रुपयाचा. त्याच्यानंतर स्टॉक दिलाय 30 जून म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. इथं लिहावं लागेल आपल्याला क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकची रक्कम किती होती क्लोजिंग स्टॉकची रक्कम 28,000 सॉरी क्लोजिंग स्टॉकची रक्कम किती आहे 30,800 बरोबर. पण सर ह्या तीन जसं ओपनिंग मध्ये 10% वाढून दाखवले होते तसे क्लोजिंग मध्ये पण 10% वाढून दाखवलेलेच असणार ना. म्हणून क्लोजिंग स्टॉकची करेक्ट व्हॅल्यू घ्यायची आहे. सेम जसं आपण ओपनिंग स्टॉकला केलं सेम प्रोसेस क्लोजिंग स्टॉक. सर क्लोजिंग स्टॉक कसा काढावा लागेल सेम सूत्र. क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिलाय किती 30,800. हा जर 110% आहे तर 100 साठी किती 28,000 रुपये. म्हणजे क्लोजिंग स्टॉक आता ट्रेडिंगला लिहिताना आपण 30,800 ऐवजी आपण लिहिणार 28,000 रुपये. याच्या व्यतिरिक्त काही आहे का प्रॉब्लेम मध्ये. आपल्याला डेबिट क्रेडिटच्या सगळ्या रकमा मिळाल्यात. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. क्रेडिटला 90 + 28 1,18,000 1,18,000 मधनं सगळे मायनस 18 ना. हे झाले 60 1,00,000 बरोबर 18,000 रुपये शिल्लक राहतील. टू ग्रॉस प्रॉफिट बॅलन्सिंग. प्रॉब्लेम मध्ये काहीच नाहीये फक्त डिटेल थोडेसे जास्त दिलेत प्लस अंडर व्हॅल्यू ओव्हर व्हॅल्यू साठी आपण ते हा प्रॉब्लेम घेतलाय. इथपर्यंत काही अडचणी कोणाला झालंय. आता याच्यानंतर काय करतो सर आपण आपल्याला ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज पाहिजे बरोबर कारण की ते ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज आपण पुढच्या ट्रेडिंगला अप्लाय करणार आहे. ग्रॉस प्रॉफिटचा पर्सेंटेज काढायसाठी सूत्र काय आपल्याकडं पर्सेंटेज जर काढायचं म्हटलं तर पर्सेंटेज ऑफ ग्रॉस प्रॉफिट. सूत्र काय करतो आपण ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल इंटू 100. ग्रॉस प्रॉफिट किती आलाय सर ग्रॉस प्रॉफिट आणलाय 18,000. किती सेल्स मध्ये 90,000 मध्ये तर 100 मध्ये किती 20%.
ग्रॉस प्रॉफिट रेशो 20%. म्हणजे साधारणतः 90,000ची विक्री केली त्यावेळेस 18,000 प्रॉफिट शिल्लक राहिला. म्हणजे 100 रुपयाची विक्री केल्याच्या नंतर साधारणतः 20 रुपये किंवा 20% प्रॉफिट शिल्लक राहतो. आता यानंतर फायरच्या कालावधीमधलं ट्रेडिंग अकाउंट बनवायचंय, ज्याला आपण म्हणतो मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट. ते कधीचं बनवावं लागेल? 1 जुलै ते 31 डिसेंबर या कालावधीचं बनवून आपण ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट केलाय. म्हणजे एवढं काम झालंय आपलं. आता 1 जुलै ते 31 डिसेंबरच्या कालावधीसाठी मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट बनवायचं आणि मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंटवरनं आपल्याला क्लोजिंग स्टॉक शोधायचा आहे. सेकंड नंबर ट्रेडिंग अकाउंट जे आपण फायर पिरियडच्या कालावधीसाठी बनवतो, मेमोरॅन्डम ट्रेडिंग अकाउंट. कारण की याच्यातले डिटेल काही आपल्याला अर्धवट आहेत, बरोबर, पूर्ण माहिती नाहीये. त्याच्यानंतर फॉर द इयर एंडेड लिहिण्याऐवजी फॉर द पिरियड एंडेड, फॉर द पिरियड 1 जुलै 2024 टू 31 डिसेंबर 2024 एवढ्याच कालावधीसाठी आपण ट्रेडिंग अकाउंट बनवलंय. आता या ट्रेडिंग अकाउंट मध्ये काय सर, मागच्या ट्रेडिंगचा क्लोजिंग तो या ट्रेडिंगसाठी किती ओपनिंग येईल? टू ओपनिंग स्टॉक 28,000. 30,800 घेण्याऐवजी 28, 110% ऐवजी आपण 100% करेक्टेड करून घेतला तो. त्याच्यानंतर परचेस किती होता? 1 जुलै ते 31 डिसेंबर 32,400. त्याच्यानंतर रिटर्न दिलाय, परचेस रिटर्न टू सप्लायर म्हणून, रिटर्न टू सप्लायर 400 रुपये. म्हणजे नेट परचेस 32,000. त्याच्यानंतर दिलंय कॅरेज इनवर्ड, वस्तू आणताना लागलेला खर्च 4,000. त्यानंतर बाय सेल्स 50,800. लेस रिटर्न 800 रुपये. म्हणजे नेट सेल किती येईल? 50,000. ओपनिंग स्टॉक मागच्या वर्षीचा क्लोजिंग या वर्षीसाठी घेतला ओपनिंग. त्याच्यानंतर परचेस दिलाय, परचेस रिटर्न दिलाय, आपण मायनस करून नेट परचेस घेतला. कॅरेज इनवर्ड दिलाय 4,000. त्याच्यानंतर सेल्स दिलाय, सेल्स रिटर्न दिलाय, नेट करून आउटरला घेतला. त्याच्यानंतर सर आता इथं बाय क्लोजिंग स्टॉक, पण क्लोजिंग स्टॉक आपल्याला माहिती नाहीये, हा क्लोजिंग स्टॉक शोधायचा आहे. म्हणजे ही बॅलन्सिंग अमाऊंट येईल पण इकडे आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. सर ग्रॉस प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करता येईल? ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे आपल्याकडं, सेल्स पण आहे. जर सेल्सला ग्रॉस प्रॉफिट रेशोनी जर गुणवलं तर आपल्याला ग्रॉस प्रॉफिटची अमाऊंट मिळून जाईल. सेल्स 50,000, ग्रॉस प्रॉफिट रेशो 20%, म्हणजे अमाऊंट येईल 10,000. डेबिटच्या सगळ्या रकमा माहिती आहेत, त्याच्यामधनं क्रेडिट मायनस केलं म्हणजे बॅलन्सिंग क्लोजिंग स्टॉक येऊन जाईल. टोटल 32 आणि 28 60 70 74,000 रुपये. 74,000मधनं 50,000 रुपये सेल्स गेला, म्हणजे 24,000 रुपये आपला येईल क्लोजिंग स्टॉक. स्टॉकची रक्कम माहिती नव्हती, स्टॉकची रक्कम आपण फाइंड आउट केली 24,000 रुपये. यानंतर आपल्याला काय काढायचंय? सर क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे होता 24,000,
पण 24,000मधनं आपल्याला काहीतरी स्टॉक वाचलाय, सेव्ड झालाय ना, काहीतरी स्टॉक जळाला नाही, तो शिल्लक आहे तसाच. म्हणून नेट लॉस किंवा नेट आपलं नुकसान किती झालं ते शोधायचंय. म्हणून आपण काय करतो, कॅल्क्युलेशन ऑफ स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. स्टॉक किती जळालाय सर? क्लोजिंग स्टॉक किती होता? क्लोजिंग स्टॉक ऑन डेट ऑफ फायर तो होता 24,000. 24,000मधनं स्टॉक किती सेव्ह झालाय? 4,000 रुपये. म्हणजे आमचा स्टॉक जळालाय किती? 24मधून 4 गेले, 20,000चा फक्त स्टॉक डिस्ट्रॉयड झालाय. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. स्टॉक फक्त जळालाय 20,000चा. या प्रॉब्लेम मध्ये आता पॉलिसीची अमाऊंट पण दिलेली आहे. ज्यावेळेस पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे ना, त्यावेळेस चेक करायचं इथं ॲव्हरेज क्लॉज अप्लाय होतो किंवा नाही. कसं चेक करणार सर? आपल्याकडे स्टॉक कितीचा होता? 24,000चा, बरोबर. जर 100% स्टॉक वरती जर आपण पॉलिसी घेतली असती तर पॉलिसी कितीची घ्यायला पाहिजे होती? 24,000ची. पण आपण पॉलिसी घेतली आहे कितीची? 21ची. म्हणजे 24,000चा स्टॉक असताना आपण पॉलिसी घेतली आहे 21,000ची, म्हणजे कमी रकमेची पॉलिसी घेतली आहे. म्हणजेच थोडक्यात अर्थ काय झाला सर? हा जो 24,000 जो क्लोजिंग स्टॉक आहे, या क्लोजिंग स्टॉक मध्ये 21,000च्या स्टॉक वरती आपण पॉलिसी घेतली आहे, बाकी राहिलेल्या 3,000 स्टॉक वरती आपण पॉलिसी घेतलेली नाही. आता स्टॉक तर सगळा जळालाय, मग याच्यापैकी आपल्याला शोधावं लागेल की किती रकमेवरती आपल्याला क्लेम मिळेल. म्हणजेच काय सर? जेवढ्या ह्या 21,000च्या स्टॉकची पॉलिसी उतरवली एवढ्यावरतीच क्लेम मिळणार आहे ना आपल्याला. या 3,000वरती क्लेम मिळणार नाही, कारण त्याची पॉलिसीच उतरवलेली नाही. म्हणून काय करतो आपण? दुसरं कॅल्क्युलेशन जिथं आपण शोधतो अमाऊंट ऑफ क्लेम ॲव्हरेज क्लॉज कधी आपल्या होतं कळालंय ना, ज्यावेळेस स्टॉकच्या अमाऊंट पेक्षा पॉलिसीची अमाऊंट कमी असेल. त्याचं सूत्र काय आहे सर? पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक इंटू स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. सर पॉलिसीची अमाऊंट 21,000, 24,000 स्टॉक असताना आम्ही 21,000ची पॉलिसी घेतली, तर आमचा स्टॉक जळालाय किती? 20,000चा. तर याच्यात आमचा पॉलिसीवाला स्टॉक किती? 24,000मध्ये 24,000 स्टॉक असताना 21,000ची पॉलिसी घेतली, आमचा नेट स्टॉक जळालाय किती? 20,000चा. तर त्या 20,000च्या स्टॉक मध्ये आम्ही पॉलिसी उतरवलेला, ज्या स्टॉक वरती पॉलिसी उतरवली आहे तो स्टॉक किती आहे? अमाऊंट किती येते? 17,500. म्हणजे एवढीच अमाऊंट आपण क्लेम करू शकतो किंवा इन्शुरन्स कंपनीकडे मागू शकतो. फायनल आन्सर 17,500. लक्षात आलंय आपण काय केलं? या टॉपिक मध्ये, या प्रॉब्लेम मध्ये काय होतं? एक तर अंडर व्हॅल्युएशन किंवा ओव्हर व्हॅल्युएशन, या दोन्ही पैकी ओव्हर व्हॅल्युएशन होतं, आहे त्याच्यापेक्षा स्टॉक जास्त दाखवला होता. दुसरी गोष्ट ॲव्हरेज क्लॉज अप्लाय होत होता, त्याच्यामुळे आपण हा प्रॉब्लेम घेतला होता.